मंडळी नमस्कार. तुम्हाला बातमी कळली असेल, कुणी वाचली असेल, बघितली असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, नितेश राणे हिंदुत्वाचा नवा चेहरा जो देवाभाऊंनी उत्पन्न केलेला आहे, ज्यांनी धर्माचा ठेका घेतलेला आहे, असे नितेश राणे यांना काय म्हणे 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड झाला. किती मोठी शिक्षा त्यांना झाली. आता तुम्हाला ठाऊक असेलच शिक्षा कशासाठी झाली मंडळी. 2019 ची ही घटना आहे. सिंधुदुर्गमध्ये त्यांच्याच परिसरात रस्त्याचं काम नीट झालं नाही म्हणून एका इंजिनियरला, एका उप अभियंत्याला यांनी अतिशय लज्जास्पद पद्धतीनं त्याचा अपमान केला, त्याची इन्सल्ट केली. रस्त्यावरचा जो रस्ता खराब होता, जो रस्ता त्या इंजिनियरच्या नाकर्तेपणामुळे झाला नाही असं नितेश राणेंचं म्हणणं होतं, त्याच रस्त्यावरचा चिखल बादल्याच्या बादल्या भरून त्याच्या अंगावर त्यावेळी नितेश राणे साहेबांनी त्या चिखलाने त्या माणसाची आंघोळ घातली होती. आणि सोबत तुम्हाला माहिती आहे अलीकडे आजकाल तर बाबा असं होऊन गेलं आहे की घरातून बाहेर नेता निघाला की त्याचा मीडिया हँडल करणारा एक व्यक्ती पर्सनल असतो आणि ते त्यांचे 1-2 कॅमेरे असतात. मागच्या गाडीमध्ये कॅमेरे असतात, समोर साहेबांची गाडी चालत असते आणि प्रत्येक क्षणाक्षणाचं शूट आजकाल नेते करतात. कुणाला पैसे देताना, नमस्कार करताना, कुणाची विचारपूस करताना गरीब माणसांची, कुणा गावखेड्यात गेल्यावर एखाद्या पंक्तीत जेवताना ते फोटो व्हिडिओ बनवतात आणि रील्स बनवतात. प्रत्येक नेत्याचं आज ट्विटर अकाउंट आहे, यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, फेसबुकचं अकाउंट आहे प्रत्येक नेत्याजवळ. आणि मग तो प्रचार आणि प्रसार मग चांगल्याही गोष्टीचा होतो आणि वाईटही गोष्टीचा होतो मंडळी त्यांचा. तर अशा प्रकारे चिखलफेक केली होती त्या माणसावरती. तो माणूस बिचारा घाबरून गेला होता. या साहेबासोबत 5-50 कार्यकर्ते होते, चिंटू पिलांटू त्यांचे शेजारचे बाजारचे, त्यांच्यासोबत सकाळपासून सायंकाळपर्यंत असतातच आहे ना. 12 आण्याचा चिवडा आणि 2-4 रुपयाचं मिळालं की त्यांचं झकास काम जमलं. आता मूळ मुद्द्यावर आपण येऊ की ही चिखलफेक झाली, त्यानंतर तो इंजिनियर घाबरून गेला, त्यानंतर पुन्हा त्याला त्या चिखलात फिरवण्यात आलं होतं आणि एक कोणीतरी लेडी कार्यकर्ती कोणी त्या नितेश राणे साहेबांसोबत होती, तिने पण बॉक्सिंग त्या माणसावरती केली आणि लाथाबुक्क्याने त्या माणसाला चांगलं हाणलं त्या इंजिनियरला. मंडळी हे किती धक्कादायक आहे बघा की एखाद्या नेत्याला, एखाद्या अधिकाऱ्याला तुम्हाला वठणीवर आणायचं किंवा तो काम नीट करत नसेल तर तुम्ही आमदार आहात, तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीनं, तुम्ही त्याला कागदाच्या तलवारीनं तुम्ही त्याला समज द्या, त्याला नोटीस पाठवा, त्याला वॉर्निंग द्या, त्याला मेमो द्या, असे अनेक प्रकार असू शकतात. पण रस्त्यावरचा चिखल बादलीत भरून घेणं आणि त्याच्या अंगावर तो उलटवणं आणि अशा प्रकारे त्याची नालस्ती करणं, अशा प्रकारे त्याची बेअब्रू रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी करणं हे नेत्याला शोभतं का, हा पहिला प्रश्न. आणि म्हणूनच मग नंतर त्याच्यामार्फत ती कारवाई झाली असेल, अर्थात कंप्लेंट झाली असेल, तक्रार झाली असेल, मग गुन्ह्याची नोंद झाली आणि मग त्यानंतर आता तब्बल 6 वर्षांनी त्या घटनेचा निकाल आलेला आहे. निकाल खतरनाक आहे, तुम्ही ऐकला असेलच. 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड. आता 1 महिन्याचा कारावास इतक्या मोठ्या बापाचं लेकरू कशाला भोगेल हो. डोक्यात सत्ता गेलेली आहे, हवा गेलेली आहे, वरच्या खिशात पैसा आहे, खालच्या खिशात सरकारी यंत्रणा आहे. त्या माणसाचं काय बरं वाईट होणार आहे. कालपासून बातम्या टीव्हीवर स्क्रीनवर गाजत आहे मंडळी. पण आता हे राणे जे आहे, हे राणे जाणार आहेत, हे छोटे राणे जाणार आहेत मोठ्या कोर्टात. आणि मग तिथे काय होईल तुम्हाला ठाऊक आहे. गेल्या 7-8 वर्षात कशा प्रकारे कोर्टाचे निकाल येत आहे आणि ते कुणाच्या बाजूने येत आहे, काय येत आहे, त्याच्या मागची यंत्रणा काय, सगळं तुम्हाला माहिती आहे मंडळी. आता बघा, हे राणे असतील, मागे ते कोणते गोपीचंद पडळकरांचा काही मामला झाला, काही बॉक्सिंग त्या संजय गायकवाडांनी आमदार निवासामध्ये केली होती टावेल आणि बनियांवर. हे काय चाललंय मंडळी, अतिशय चिल्लरबाजी आणि अतिशय चिल्लर विषय. संजय गायकवाडांचं आता हे नवीन प्रकरण, माय बहिणीच्या शिव्या दिल्या, त्या शिव्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकाल तर तुम्ही थक्क होऊन जाल की अशी भाषा असते का. छिनालच्या वगैरे अशा टाईपचं, रांडच्या वगैरे अशी भाषा हे राजकारणी वापरतात आणि देवाभाऊ आमचे निमूटपणे हे सगळं ऐकतात. देवाभाऊला मागे प्रश्न केला होता पत्रकाराने की तुम्ही यांना काही बोलायला सोडलं आहे का. तर देवाभाऊ शांत होते. ते म्हणाले की नाही, मी प्रत्येक वेळा जेव्हा कंप्लेंट देवाभाऊंकडे जाते तेव्हा ते म्हणतात की नाही, मी त्यांना समज देतो आणि त्यांच्यावरती कारवाई करतो. कारवाई कुणावर काहीही होत नाही आणि असं सगळं मंडळी भयंकर चालू आहे हे सगळं. आता महत्वाचा प्रश्न हा आहे की अशा प्रकारे जर एखाद्या अधिकाऱ्याला कागदाने समज द्यायची ना, त्याच्यावरती त्याला मेमो द्यायचा, त्याला कारण विचारायचं, कारणे दाखवा, नोटीस, अनेक प्रक्रिया असतात. पण अक्षरशः चिखल त्याच्या अंगावर उबळून त्याला चिखलाने आंघोळ घालावी, मग अनेक अधिकारी मंडळी हे सगळं चित्र पाहून घाबरतात. चांगलं काम करणाऱ्या
अधिकाऱ्यांकडून सुद्धा चांगलं काम नंतर घडत नसतं आणि असे प्रकार आले की प्रशासकीय अधिकारी, प्रशासनातले लोक घाबरून जातात मंडळी. आणि आमदारच आपला बॉस की काय असं असं सगळं होतं मंडळी. पण आजकाल आमदार तर साहेब पंतप्रधानाच्या वरच्या डिग्रीत पोहोचले आहे मंडळी, सगळीकडचे, आमच्याही भागातले, तुमच्याही भागातले. बघा ना, ते अर्धा पिलांटू असतात, त्यांची एखादी गाडी असते आणि मग ते धावपळ आणि मग ते साहेब 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 वाकडं बोलत असतील तरी टाळ्या वाजवतात, सरळ बोलत असतील तरी टाळ्या वाजवतात. आणि आजकाल कॅमेरे त्यांनी अवताल भवताल सगळं मोदीजींचं शिकले आहे. फोटो सेशन आणि व्हिडिओग्राफी मोदीजींचं सगळं हे आमदार शिकलेले आहे, कारण की त्यांच्याच छत्रछायाखाली आहेत ते सगळे. तर जिथे जाईल तिथे मागेच पुढे कॅमेरा, मागे कॅमेरा, आणि त्या रोजच्या रील ते टाकत असतात. मला हा प्रश्न आहे की हे रील्स टाकतात आणि हे सगळं ते करतात, ठीक आहे, त्यांच्याकडे मॅनपॉवर असेल, तशा प्रकारचे मुलं त्यांनी टेक्निशियन्स ठेवले असतील यूट्यूब हँडल करण्यासाठी, सोशल मीडिया हँडल करण्यासाठी. पण मग हे नुसते पोच देतात सकाळ संध्याकाळ, अशी वेगवेगळं असतं. ते बांगर नावाचे कोण आहे ते बाबा, ते पैसेच वाटत फिरत असतात, असं वेगवेगळं रोज लोकांचं मनोरंजन होते. लोक म्हणतात की ते सभागृहात काही करतात की नाही, की नुसते रस्त्याने फिरतात आणि व्हिडिओ फोटो करतात मंडळी. तर अशा प्रकारे राणेसाहेबांना मग ते त्यांचाही व्हिडिओ तो गाजला होता, त्यांच्याच कॅमेऱ्याने तो व्हिडिओ त्यांचा गाजला होता चिखलफेकीचा. त्यांना वाटलं सरदार शाबाशी देगा, सरदार ने शाबाशी भी दी और अभी कोर्ट की तरफ से भी शाबाशी उनको मिलेंगे ही. हे काही मोठा विषय नाही मंडळी. तर असं आहे. आता ते त्यांना नफरती चिंटू लोक म्हणतात, मी नाही म्हणत. मागे मी व्हिडिओ टीव्हीमध्ये पाहिलं होतं. तर नफरती चिंटू कोणाकोणाला नावं द्यायची असा विषय झाला. जिकडे तिकडे नफरत सुरू आहे आणि जिकडे तिकडे भगवं वातावरण झालं आहे. बस 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 हिंदुत्व बाबा बुवा, बस अंगारे धुपारे अगरबत्त्या कापूरवडी सगळं असा सगळा सुगंध येत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात जिकडे तिकडे उदबत्तीचा सुवास आणि त्या आरत्या ओवाळण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि जिकडे तिकडे ते ढोंगी बाबा बुवा, तो खरात झाला, खरातच्या घरात सगळे घुसल्यानंतर मग दुसरा एक कोणता त्या परतवड्याचा विषय झाला. मग तिसरा बागेश्वर बाबाने काहीतरी म्हटलं नागपुरात, तो एक वेगळा विषय झाला. त्या सगळ्यांकडे आसाराम बापूपासून तर त्या कोण राम रहीमपासून तर या बागेश्वर, आता नवीन वर्जन आला आहे बागेश्वर नॅनो, ते वर्जन आला आहे. तिकडे आता लोकांची धाव आहे. काल परवा नागपुरात तर एका म्हणजे त्यांचं सगळं ठरलेलं असतं, कोणाला माईक द्यायचा, कोण बोलेल बागेश्वर सोबत. आणि असं सगळं त्यांनी ते काय म्हणे, बागेश्वर म्हणे की शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि म्हणून मग त्यांनी आपला आपली पगडी ती रामदास स्वामींकडे सोपवली आणि म्हटलं की आता तुम्हीच राज्यकारभार चालवा स्वामी, मी आता थकलो आहे. महाराजांबद्दल असे उद्गार त्या बागेश्वर बाबाने काढले. आणि मुख्यमंत्री त्यांच्या पायावरती डोकं ठेवतात, गडकरी साहेब त्यांच्या पायावरती डोकं ठेवतात, पंतप्रधान खुद्द साधू संतांसोबत नेहमी दिसतात. सगळं जिकडे तिकडे भगवं झालं आहे. बस तुम्ही शिक्षणाचे प्रश्न विचारू नका, रोजगाराचे विचारू नका, काही विचारू नका. इकडे पूर्वेकडे बाबा, पश्चिमेकडे बाबा, उत्तरेकडे बुवा आणि दक्षिणेकडे बुवा, बस हे सगळं सुरू आहे मंडळी. आणि ह्या राणेसाहेबांना आता सजा झाली आहे म्हणते 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड. 1 लाख रुपये काय, त्यांचा असं शर्ट झटकलं तर 1 लाख रुपये खाली साडून जाईल, ते भरून टाकते, विषय नाही. पण 1 महिन्याची सजा ते स्वीकारणार नाही. त्याचं कारण असं की त्यांची बदनामी होईल. आणि वरून खालून डावीकडून आडवे उभे सगळे हात त्यांच्या डोक्यावरती आहेच मंडळी. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जर काही थोडंसं वाकडं तिकडं काम रस्त्यावर केलं तर तुम्हाला पोलीस एका मिनिटात चाल अंदर निकाल, काढो साले को, मारो पिटो, असं सगळं तुमच्याबद्दल होऊ शकतं मंडळी. पण यांच्याबद्दल काहीही होऊ शकणार नाही. संजय गायकवाडांबद्दल FIR द्यायला गेले, FIR त्यांची घेतलेली नाही, कारण की तुम्हाला ठाऊक आहे मंडळी सगळं यांचं आपसात सगळं सुरू असतं. आणि मला तर वाटते वरूनच यांना मुभा आहे की काय, की चलो कल इसको गाली दो, उसके घर में घुस के मारो, मैं घर में घुसकर मारूंगा वगैरे, अशी भाषा एखाद्या गुंडांची मवाल्यांची असते हो. एखाद्या झोपडपट्टीलाही बदनाम करण्यात अर्थ नाही मंडळी. तिथेही मोठमोठे अधिकारी झोपडपट्टीतून निर्माण झालेले आहे. पण झोपडपट्टी हे नावच बदनाम लोकांनी केलेलं आहे. पण हे शहरात राहून, चांगल्या वस्त्यांमध्ये राहून, बंगल्यांमध्ये राहून, चांगले कपडे नीटनेटके घालून, बोटामध्ये त्यांच्या अंगठ्या, ब्रेसलेट आणि महागाच्या घड्याळी त्यांच्या हाताला, आणि रेंज रोव्हर सारख्या आणि डिफेंडर सारख्या त्यांच्या ढुंगणाखाली गाड्या, सगळं आपल्या भरोशावर. आणि हे सगळे चिखलफेक करतील मग अधिकाऱ्यांवरती. आपली चूक जी आहे ती अधिकाऱ्यांवरती लोटून देईल. ते झालं काय असेल की रस्त्यावरती कोणी कंप्लेंट केली असेल की साहेब, आमदार साहेब, राणे साहेब जरा आमच्या वस्तीत चला, बघा किती चिखल आहे. आणि आमदार साहेब गेले असतील लोकांना खुश करण्यासाठी, बिलकुल अरे बोलाव रे उसको. मग यांचे चिंटू पिलांटू असते ते सगळे साईडला, इकडे तिकडे अल्सेशियन सगळे डॉबरमॅन ते भिडतात. मग अरे साहेब हां बोला, काय चल बोलू ना त्या इंजिनियरला. मग त्या इंजिनियरला बोलवलं आणि त्या रस्त्यावरच मग त्याची धुलाई केली. मग काय वावा, काय माझी कॉलर टाईट झाली, लोकांमध्ये काय माझं काम दिसलं. तर अशा प्रकारे हे लोक काम दाखवतात. मग अधिकारी बिचारे घाबरून जातात. पण तरीही त्या अधिकाऱ्याने मला वाटतं तक्रार केली आणि 6 वर्षानंतर निकाल लागला. नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे, हिंदुत्वाचा मोठा नवा चेहरा, भगवा लाल बुंद फळक
त्यांचं सगळं व्यक्तिमत्व, त्यांना 1 महिन्याचा कारावास, पण ते कारावासही भोगणार नाही आणि ती 1 लाख रुपयेही देणार नाही. वरच्या कोर्टात जातील, तिकडे त्यांना आशीर्वाद मिळेल आणि पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडून 4 फोन कॉल्स येतील आणि निकाल अतिशय सुंदर पद्धतीने येत्या. मग लागू द्या ना 1 वर्ष 2 वर्ष, तोपर्यंत त्या अभियंत्याची चटणी होऊन जाईल, त्याला नोकरीहून काढण्यात येईल, त्याला धमकावण्यात येईल, नाहीतर मग त्याचा रामनाम सत्यही होऊ शकतो. मंडळी असा आहे सगळा, म्हणजे काही सांगताच येत नाही की या काळात काय घडेल ना काय घडणार नाही मंडळी. तर असा सगळा खेळ खंडोबा सुरू आहे. मजाच मजा आहे जिकडे तिकडे. तुम्ही महागाईचे चटके सोसत बसा, तुमचे मुलं नोकरीवर नाही आहे, तुम्ही भीक मागा. हो, नहीं तो फिर पकौड़े तलो बताया भावजी ने अपने यहाँ, दिल्ली वाले पकौड़े तलो बोलते. आपके पास जो भी डिग्री विग्री होंगी वो उसकी पुंगली बनाव, त्याची पुंगडी करा आणि XYZ. असो मंडळी, असं सगळं चालू आहे. तर नितेश राणेंबद्दल तुम्हाला काय वाटतं, या त्यांच्या केसबद्दल, खटल्याबद्दल? त्यांना जो 1 महिन्याचा कारावास झाला आहे, अतिशय मला हसायला यासाठी येत आहे की अतिशय सगळं हास्यास्पदच सुरू आहे. बस हसता हसताच आपल्याला एक दिवस जावं लागेल या जगातून, असं वाटतं मंडळी. तर असो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मजेदार व्हिडिओ शेअर करा मंडळी. नितेश राणेंचे त्यांना सर्च करत चला आणि खूप मजा हल्ली आपल्या देशात, आपल्या राज्यात आहे मंडळी. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये लिहा. सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करायला विसरू नका. आणि मंडळी, नमस्कार करण्यापूर्वी, शेवटचा नमस्कार करण्यापूर्वी, शेवटचा अर्थात पुढचा व्हिडिओ येण्यापूर्वीचा हा नमस्कार असेल, त्यापूर्वी एक विनंती आहे तुम्हाला. आपलं चॅनल तुमचा आवाज बनून आम्हाला जर बोलायचं असेल, ओरडायचं असेल, आपली बाजू मांडायची असेल, तर आपल्या चॅनलला सहकार्य करा. खाली जॉईन बटन आहे ते दाबा आणि आमच्या चॅनलचे सदस्य व्हा आणि थोडंफार आर्थिक सहकार्य या चॅनलला करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.